तर नमस्कार मित्रांनो, मी हर्ष स्वर्गे स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल एक्सप्लोरर्स मध्ये. आणि आम्ही आता निघालोय तिरुपतीसाठी. आणि ट्रेन डायव्हर्जनमुळे आम्हाला आता सुरतला यावं लागतंय. तर आम्ही सुरतला आलोय. काल रात्री आम्ही सुरतवरनं ट्रेन पकडलं, वसईवरनं ट्रेन पकडली आणि सुरतला आलो. हाय हाय हाय. इथे सगळे आमची माणसं. आम्ही आता इकडनं चेकआउट केलेलं आहे. सुरतला हे हॉटेल यादगार म्हणून आहे, आम्ही तिथे चेकिंग केलं होतं. तर ट्रेन अचानक आपलं जे लोणावळ्याचा जो लँडस्लाईड झालाय त्याच्यामुळे तिथे खूप काम चालू आहे. आणि त्याचमुळे आमची जी ट्रेन वसईवरनं जी जाणार होती ती आता सुरत मार्गे नाशिक असं ते सगळं तो रूट चूज केला त्यांनी. आणि म्हणून त्यासाठी म्हणून आम्ही आता इथे आलोय सुरतला. म्हणजे सुरतवरनं मग आम्ही आता बोर्ड करणार आहोत आमची ट्रेन. सो या बघू शकता तुम्ही आमचे सगळे ते माणसं येत आहेत हळूहळू. ओके, तर मित्रांनो आम्ही आता ट्रेन पकडलेली आहे सुरतवरनं तिरुपती. मिनिमम 23 ते 24 तास लागणार आहेत. आता त्याच्यात मी ट्रेनमध्ये काय करू. सो मी इथे माझे बुक काढले, एक छोटीशी डायरी, त्याच्यात मी प्रयत्न करणार आहे काहीतरी लिहायचा. आणि ओव्हरऑल आता पोरांमध्ये 2 जण आहेत, म्हणजे टोटल 3 जण आहेत आम्ही, मी, रिदान आणि जश. मजा असं काय करता येईल बघेल, मी काहीतरी विचार करेल की जेणेकरून काय कंटेंट किंवा काहीतरी बनवता येईल. नाहीतर मग बघूया. असं ट्रेनमध्ये विशेष काय करायला आता नाही आहे माझ्याकडे, बट 24 तास काढायचे. त्याच्यानंतर मग तिरुपतीला जसं पोचल्यानंतर मग जे काय करायला लागेल ते. आता उद्याचं आमचं बुकिंग आहे. तिरुपतीला यायचं असेल तर ते एक गोष्ट आहे की तिरुपतीला यायचं असेल तर तुम्हाला 3 महिन्या अगोदर बुकिंग करावं लागतं. की जे तिरुमलाचं ॲप्लिकेशन आहे त्यांचं, त्याच्यावरनं ते दर्शनाचं जे बुकिंग करावं लागतं ते 3 महिन्या अगोदर करायला लागतं. जे होते 24 तारखेला, दर महिन्याच्या 24 तारखेला ओपन होतं. सो ते करावं लागते. आणि मग तुमचे ट्रेनचे तिकीट्स वगैरे जे असतील ते. दुसरं म्हणजे मी पूर्ण आयटिनरी आणि जे काही स्टेप्स वगैरे फॉलो करायचे असतील ते मी आपल्या वेबसाईटवरती टाकणार आहे एक्सप्लोरर्सच्या. सो जर तुम्ही एक्सप्लोरर्सची वेबसाईट बघितली नसेल तर लगेच आत्ता बघा. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नका, पण सध्या लाईक करा आणि कमेंट करा. शेअर नंतर करा. सो या बघत राहा. चालू झालं का? हां. तर मित्रांनो आम्ही फायनली रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलेलो आहेत 6 तासाच्या डिले नंतर. म्हणजे खरं तर आम्ही पोहोचायला पाहिजे होते 12:30 वाजता, पण आता 6:30 झालेले आहेत. आता इकडनं आम्ही प्रायव्हेट गाडी केलेली आहे. खरं तर इकडनं आम्ही बसने जाणार होते, पण आता प्रायव्हेट गाडी केली कारण आमचं आजचं दर्शनाचं तिकीट आहे. सो आज आम्हाला लगेच रात्रीच्या रात्री पोहोचावं लागेल वरती. तुला कसं वाटतंय आपण एवढे लेट पोहोचतात? मला खूप बरं वाटतंय. बरं वाटते कारण की ते पादत्या वास सोडून आम्ही असू दे. एसी मध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात, तर थोड्या गोष्टी सहन कराव्या लागतात. अजून कोणा शेखर काका तुम्हाला काय बोलायचं? आपली ट्रेन लेट झालाय, काय बोलायचं तुम्हाला? काय फार रेल्वेचा प्रवास म्हणजे फार अवघड आहे. इतका वेळ 30 तास आम्ही प्रवास करतोय. याची रेल्वेची चुकी आहे. बरोबर आहे. सगळ्यांचं मनोगत आपण घेऊया हळूहळू, पण परंतु आता इकडनं मांजरेटे क्रॉस करायचे. आता जर मी कोणाला असं डायरेक्ट विचारलं गेलं तर शिव्या खायला असं मला वाटतंय. जरा एक सेकंड, एक्सक्यूज मी. हे आमचे कर्णधार आहेत, यांना आपण विचारूया की आपली ट्रेन जी एवढ्या वेळ तास लेट झाला याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय नाही, मजा आली मला. 6 वाजता आली ना आपण, 12 तास 6 तास लेट झालो. अच्छा, चांगलं आहे. तरी असं मजा येते. असं हरकत नाही. आता भूषण काकांना पण विचारू, तुम्हाला कसं वाटतंय आपण इतके तास लेट झालो? टूर मॅनेजरने सगळी सोय केली. अशा सगळ्या गोष्टी होत राहतात, अजून होतील. आता इकडनं आम्हाला क्रॉस करायचंय, तर मी आता ठेवून देतो. बाय. तर मित्रांनो आम्ही आता खालती चेक पॉईंट जवळ आलेले आहेत आणि इथे बॅग खालती स्कॅन करून घ्यायचे असतात.
इथे तुम्ही बघू शकता पूर्ण बॅग स्कॅन होते. आपली जी गाडी आहे ती पण स्कॅन होणार, ती बघा तिथे आपली गाडी आहे. आणि मग इकडनं पुढे जायचं आहे आपल्याला आणि बरंचसं वरती चढायचं अजून. ऑलरेडी आम्ही लेट झालेत, सो या बघूया. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण केलेलं आहे टकला. आणि ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? इथे डॅडींनी पण केलंय आणि योगेश काकांचं पण झालेलं आहे. बाकीचे सर्वजण तिथे आहेत. थोडी घाई झाली आमची, कारण की आमचे 2 रूम एक्सपायर झाले, जिकडे खूप बुकिंग करावं लागतं. सो आता जरा धावपळीत आहे. मी तुम्हाला विस्तारमध्ये नंतर दाखवतो किंवा सांगतो की आमच्यासोबत काय घडलं. आणि त्या गोष्टी जर तुम्हाला पण नीट फॉलो करायच्या जर तुम्ही तिरुपतीला येत असतील तर नेक्स्ट टाइम. आणि हा आता सध्या तरी खूप वेगळा दिसतं, स्मार्ट दिसत असेल. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. पण ठीक आहे, बाय बाय. ओके, तर मित्रांनो आम्ही तिरुपतीला काल रात्री उशिरा पोहोचलो. ट्रेन लेट झाली, बरीच लेट झाली. 6 ते 7 तास ट्रेन लेट होती. आणि आमचं इथे बुकिंग होतं. सो बुकिंग आमचं होतं संध्याकाळचं 6 वाजताचं अकोमोडेशन साठी. आणि मग त्याच्यानंतर आमचं रात्री 8चा स्लॉट होता. पण स्लॉटचं एक असते की रात्री 10 वाजेपर्यंत तुमचा 8 दिवसात जरी स्लॉट असला तरी आपल्या स्लॉट 10 वाजेपर्यंत आपण कधी जाऊ शकतो दर्शनासाठी. अकोमोडेशन साठी जर जो स्लॉट दिला असेल तो 6चा स्लॉट दिला असेल तर तुम्ही 8 वाजेपर्यंत वगैरे नाही जाऊ शकत. तुम्हाला 1 तासाच्या आत चेक इन करावंच लागते. सो ते एक होतं. सो आमच्या एकाच काकांच्याकडे फक्त जे होतं ते 8 वाजता रूम होती टायमिंग. त्याच्यानंतर आमचे बाकीचे तिघांचे जे होते ते 6 वाजता होते. सो आमचे तिघांचे रूम रिजेक्ट झाले. आणि तिथे स्कॅनिंग सिस्टम असते ते रिजेक्ट झालं. सो एकच रूम होती. मग आम्ही काय केलं, एका रूम मध्ये सगळे बॅगा टाकले, फ्रेश झालो आणि कपडे बदलून डायरेक्ट गेलो आम्ही देवळात. तो आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवतो आम्ही कुठे आता रात्री आम्ही काय केलं, मध्ये सगळे झोपणार कसे म्हणून आम्ही परत गाड्या करून खालती आलो. पण तिथे 12 ते 3 खालती येण्यासाठी गाड्या नसतात, म्हणजे तिथे अलाउड नसते. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जर तुम्ही तिकडे बघू शकतात ते बघा, तिथे तो जो डोंगराचा जो आहे ना तिकडे आम्ही गेलो होतो. आणि म्हणजे तिकडे तेवढ्या वर जायला लागते. म्हणजे जसं आपल्या एकविरेला आपण वरती जातो तसंच आहे. पण हे खूप बरचसं वरती, म्हणजे इकडनं वरती चढायला 40 मिनिटं लागतात गाडीने आणि गाड्या कराव्याच लागतात इकडे. आता आम्ही खालती उतरलो पायथ्याशी आणि आता आम्ही हॉटेल साई प्रसाद म्हणून आहे तिथे आम्ही राहिलोय. कारण का रात्री सर्वांना झोपायचं होतं. मग आम्ही विचार केला की खालती उतरायचा रात्री आणि मग झोपलो. आता परत इथे अजून एक मंदिर आहे, तिथे जाणार आहेत आम्ही, जिकडे दर्शन घ्यायला वगैरे. आणि काय बोलू मी तुम्हाला, इकडे असं विशेष म्हणजे केस कापा. आता केस कापायचं असं आहे की कंपल्सरी नाहीये. ज्या लोकांना केस द्यायचे असतात ते देतात, त्यांना नसतील द्यायचे ते लोक नाही देत. असं कुठे कंपल्शन नाहीये की केस द्यायचे किंवा काय. हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. सो या मी केस दिलेत. माहित नाही स्मार्ट दिसत, हँडसम दिसत. माझ्यासाठी तर मी हँडसमच दिसत. आता जे नेक्स्ट डेवर आणि ते तिथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही. फोन तुमचे बॅगेत रूम वरतीच ठेवा, बॅगेत ठेवा. नाहीतर तिथे लॉकर सिस्टम पण आहे. थोडंसं एक माझं वाटते जेव्हा एंटर करतील तेव्हा 100 मीटर पर्यंत तुम्ही जाऊ शकतात फोन वगैरे घेऊन. बाकी तिथे काय अलाउड नाही. म्हणजे मला तर वाटतं मी 4 ते 5 वेळा चेकिंग केली, सिक्युरिटी चेकिंग. सो त्याच्या पुढे तर तुम्ही काय घेऊन नाही जाऊ शकत. सो या बघत ना तुम्ही, मला काही शूट करता नाही आलं त्याच्यामुळे आणि खूप धावपळ झाली तर मी काल रात्री काही शूट केलं नाही. आता खालती उतरल्यात तर बरं विचार केला तर परत शूट करेल. सो या बाय बाय. तर मी तो आत्ताचा जो मागचा व्हिडिओ आहे तो बघितला. मलाच थोडस असं वेगळं वाटलं, कारण का मी असे पूर्ण केस कधी काढले नव्हते आणि मला हसायला येत नाही माझ्यावरती. पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझं म्हणजे काय वाटते, कसं दिसतंय मी.
आणि दुसरी गोष्ट हे जे खूप रिफ्लेक्ट होत आहे माझ्या ब्लॉगमध्ये ओव्हरऑल, पण ते सांगायचा उद्देश असा की जर निघण्याच्या अर्धा तास अगोदर कुठलेली गोष्ट आहे ही काहीतरी, पण आमच्या डॉक्टर अतुल पाटील त्यांनी मला रात्री 10:30-11 वाजता लगेच मलम सांगितला, तो मी लावत चाललोय. म्हणून 5 दिवस आता मला असेच काढायचे आणि बऱ्यापैकी बरं झालेलं आहे. तर थँक्यू डॉक्टर. त्यांनी बिचाऱ्यांनी मला 11:30 वाजता मला हे केलं, फोन माझा उचलला आणि मला औषध दिलं. सो या बघत राहता. तर मित्रांनो, आम्ही आता आमचं इकडचं हॉटेल चेकआउट करतोय आणि आता आमची 9:30 सव्वा 9ची ट्रेन आहे. तर आता आम्ही इकडनं केलेलं आहे चेकआउट. तुम्ही बघू शकतात. हॉटेल खूप मस्त होतं. डिटेल्स मी टाकेल याच्यात आपल्या वेबसाईटवरती येईल. डिटेल्स पूर्ण आयटिनरी येईल. आता बॅगांचं काय करायचं आहे, आता थोडं शॉपिंग करायचं आहे. आता बॅग माद्री वाटते आम्ही लॉकरला टाकू तिकडे आपलं रेल्वेला स्टेशनला. सो या. तर मित्रांनो, आम्ही आता तिरुपती स्टेशनवरनं ट्रेन पकडलेली आणि आता आम्ही चाललोय कोल्हापूरला. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत एक्सपेक्टेड आहे की आम्ही कोल्हापूरला पोहोचले पाहिजे. आता का आपलं बस आता 4 वाजेपर्यंत आम्ही काहीतरी खाते आमचं नाही लफडा, यांचं काहीतरी लफडं झालं आणि इथे आम्हाला सगळं थांबलं लफडा तुमचं नाही, आमचं कन्फर्म बुकिंग आहे. अरे यांनी बंद केलं काय? चालू आहे. तर आमचं झालेलं आहे व्यवस्थित. आता जेवण वगैरे करतील आमचे बाकीचे लोक त्या दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये. आम्ही A2 मध्ये, ते लोक A1 मध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण 19 तासानंतर कोल्हापुरात पोहोचलेलो आहेत आणि आम्ही म्हणजे इथे खूप पाऊस चालू होता म्हणून मी स्टेशनला वगैरे व्हिडिओ कॅप्चर केला नाही. पण आम्ही आमच्या हॉटेलला म्हणजे करकरे हॉलिडे होमस्टे, म्हणजे आम्ही नेहमी इथेच येतो जेव्हा पण फॅमिली सोबत येतो किंवा आमच्यापैकी जो कोण पण कोल्हापूरला येतो तो इथेच येतो, कारण का आम्ही खूप अगोदरपासून इकडे येतो असं. सो मी तुम्हाला रूम्स वगैरे नंतर दाखवेल, पण इथे तुम्ही बघू शकता. हे तसं बघायला गेलं तर कोल्हापूर स्टेशन पासून 4.5-5 किलोमीटर आहे. बऱ्यापैकी जवळ आहे. रिक्षावाले 250 रुपये घेतात जर प्रायव्हेट केली तर. इथे तुम्ही बघू शकता इकडे. आता इथे मी नाश्ता करायला चाललोय. इथे अजून काम चालू आहे, ते डेव्हलपमेंट करतात अजून बऱ्याचशा गोष्टी. या बाय बाय. तर मित्रांनो, आम्ही तर तयार झालो आणि आता आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला, महालक्ष्मी मंदिर. आणि आमच्या रिक्षा येतात आता. तू असं ब्लँक आहे. बोला का आहे तुम्ही बोला तुमचे बोल ना. हा बोला का भेटू बोल काय बोलायचंय बोल. हा बोलता नाही असं कसं नाही बोलता येत तुला? नाही बोलावंच लागेल. नाही बाबा नाही बोल. काय नाही. तुझं नाव काय? माझं नाव जस्ट पाटील आहे. हा का? इंस्टाग्राम मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. अच्छा. हा माझं हे काय झालं मी तुला असेल काय ते काहीतरी असतं ते काय स्पॉन्सर दिलाय मी. स्पॉन्सर. काय स्पॉन्सर दिलं? मी स्वतः स्पॉन्सरशिप शोधतोय. मला जरा एक काम कर ना, ते फक्त एखादा कॅमेरा किंवा गोप्रो वगैरे काहीतरी दे जरा. US मध्ये गेलाय तो माणूस. हा बोला बरे आहेत ना? बरे सगळे बरे. हाफ प्राइस मध्ये काय देईन तो जरा बघू आपण. ठीक आहे चालेल. स्पॉन्सर भेटला देईन. ठीक आहे. हा मला कॅमेरा गिफ्ट करणार आहे असं हा तो बोलतोय. असं बोलतोय. मग तू जर मला स्पॉन्सरशिप दिली तर मग बघू, मग आपण तुझं प्रमोशन करू. चालेल ना? ठीक आहे ना? चालेल. ते ना ते तू बंद. अरे काय तू ते तर मित्रांनो, आम्ही आता देवळाच्या बाहेरच्या बाजूला पोहोचलेले आहेत. थोडा पाऊस चालू आहे इथे जबरदस्त आणि छत्री वत्री मी आणलंय पण घेतली नाही. आता आम्ही जातो मध्ये. मला असं वाटतं की फोन मध्ये ठेवायला लागणार आहे, तर जास्ती क्लिप्स घेता येणार नाही. जे काय जमेल ते मी घेईल. खालती बघून चालायला लागतंय. माझ्यात माच पण एवढं आहे की चप्पल पण मी ती जी कुर्त्या खालची असते ती घातली गरज नसताना, आणि आता ती ओली झाल्यात. शिव्या तर खाणार आहे पप्पांकडनं. दे रे चप्पल ओली झाली.
तुला मी मगाच सांगत हा? हा? विधान पण तुला सांगत होता. हा का? मी मुद्दामून बोलला. मी तेच बोलला आता व्हिडिओ मध्ये की तुम्ही शिव्या मारणार आणि मारले. मला काय, मला कंटेंट मिळण्याशी मतलब आहे. बरोबर आहे की नाही? मला कंटेंट मिळण्याशी मतलब. नाही नाही बरोबर आहे, पण ते आपले सांगितलं चप्पल गेले आपले. नवीन घ्यायची. नवीन घ्यायची जाताना इथनं स्लीपर घालून जायचं. स्लीपर चप्पल नवीन घेतली. काय 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 ठीक आहे. तर मित्रांनो माझं आता दर्शन झालेलं आहे अंबाबाईचं, महालक्ष्मी मातेचं. आणि इथे सगळे आता हा सगळे आम्ही मध्ये मोबाईल असं अलाउड असं काय नव्हतं. आपण फोन घेऊन जाऊ शकत होते. जरा फोटो कर सुपर कॅमेरे. ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय शॉपिंगला कोल्हापूरला. काल म्हणजे आमचा आजचा शेवटचा दिवस आहे. हा आवाज जरा इग्नोर करा, एडिटिंग मध्ये होईल तसं भार्गव आपला करेल. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. सगळ्यात करतो बिचारा भार्गव. पण हा तर आज आमचा शेवटचा दिवस आहे कोल्हापूरमध्ये. तर आता आम्ही शॉपिंगला निघतोय. तुम्ही बघू शकता सगळे आता शॉपिंगला निघालेले आहेत. आता बघूया आम्ही कोणत्या मार्केटला चाललोय पुढे, तर मी दाखवतो. या आम्ही आता शॉपिंग करून आलोय. शॉपिंग म्हणजे असं काही विशेष काय नाही, फक्त ज्या लोकांना साडी घ्यायच्या होत्या घरच्यांसाठी म्हणजे बायकांसाठी त्यांनी घेतल्या. मी तसंच गेलेलो. मला शॉपिंग म्हणजे काहीतरी वेगळं वाटलेलं की आम्ही काहीतरी भलतंच काहीतरी घेऊ, पण हे तर फक्त साडी घ्यायला गेलेले हे मला नंतर कळालं. हा पण जाऊन आलो, फिरून आलो. आता जेवेल, जेवल्यानंतर मग थोडा वेळ झोपेल आणि मग आता संध्याकाळची ट्रेन आहे 8 वाजता. तर बघूया कसं काय मध्ये काय कंटेंट मिळाला तर टाकतो. हे लोक फक्त रील बघत बसतात आणि झोपतात बस, और क्या चाहिए. त्याच्यात मी माईक पण तोडला. आता माईक आपल्याकडे नाहीये, कोणीतरी माईक स्पॉन्सर करा. माईक तुटला. ती सीन वेगळा आहे, मी दाखवतो नंतर माईक कसा तुटलाय ते सांगतो. तर मित्रांनो आपलं आता झालेलं आहे. मी ट्रेन पकडली कोल्हापूरवरनं आणि आता आम्ही घरी चाललोय. ओव्हरऑल तिरुपती आणि कोल्हापूर खूप छान झालं, म्हणजे दोन्ही दर्शन आमचे खूप छान झाले. खूप मजा आली. बजेट जे काय आहे ते झालेलं आहे डिस्कशन. पर पर्सन पण किती कॉस्ट आलंय ते पण आहे, पण मी ते आपल्या वेबसाईटवरती टाकणार आहे. वेबसाईट बनवलं तर वापर झाला पाहिजे, तर मी वेबसाईटवरती टाकणार आहे. सो मी ते अपडेट करेल इंस्टाग्रामवरती. सो तुम्ही इंस्टाग्रामला पण फॉलो करून ठेवा आणि वेबसाईट बघितली नसेल तर आपली बघा explorers.in. दुसरं काय सांगू आता मी बहुतेक तरी ठाण्याला जातोय. म्हणजे आता लोणावळाचा रूट चालू झालाय असं मला कळालंय, आम्हाला कळालंय. आणि ही पण ट्रेन सुटलाय म्हणजे तर साहजिकच आहे. लोणावळ्यावरनं ठाण्यावरनं आम्ही टॅक्सी करायचा विचार करतोय कारण पीक एरिया आहे म्हणून. सो आता माझ्याकडे जास्ती जागा नव्हती, तो मी इकडेच करतोय. अरे हा, तर माझ्याकडे आता जागा नव्हती तिथे. सगळे आता खूप म्हणजे सगळे सेटल होते. तर मी विचार केला आता इथे हे जे वॉशरूम म्हणजे याचं जे असते 3rd AC चं आमचं तिकीट आहे, जातानाचे 2nd AC होते. बजेट मी बोलेल तिरुपती आणि कोल्हापूरचं ठीक आहे, मीडियम रेंज. कारण का आमचं तसं आम्ही इथे पण गेलो, सुरतला पण गेलो, ट्रेनचा इश्यू झाला म्हणून. पण जो आहे तो म्हणजे व्यवस्थित आहे. एवढा तर खर्च होतोच एका ट्रिपला. सो या बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, कारण का मोस्ट ऑफ त्याच्यावरती आपले अपडेट येतात. आणि आपलं जरा केस आलेले आहेत, 2-3 दिवस झाले पण केस आलेले आहेत. मला असं आता काही वेगळं वाटत नाहीये केसांमध्ये. मला तरी वाटते व्हिडिओ येईल तोपर्यंत अजून केस आलेले असतील. सो या बाय बाय.